गेली 2 वर्ष या महाराष्ट्रात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय। बीड मधल्या परळीतल्या महादेव मुंडेचं काय झालं? त्याला कुणी मारलं? या प्रश्नाचा शोध घेणाऱ्या पोलिसांना 2 वर्षात फारसं काही हाती लागलं नाही। त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही। माध्यमांनी प्रकरण उचलून धरलं, तेव्हा तपास सुरू झाला। त्यालाही आता बराच काळ लोटला, पण अजूनही प्रश्न अनुत्तरित आहे। आता त्याच्या उत्तरासाठी SIT कडून आरोपींच्या नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग सारख्या वैज्ञानिक चाचण्यांचा वापर केला जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे महादेव मुंडेच्या न्यायाची नवी आशा निर्माण झाली आहे का? महादेव मुंडे हत्या प्रकरणात मागील 6 महिन्यांपासून SIT कडून तपास सुरू आहे। त्यातून अजूनही हत्येचा उलगडा होऊ शकलेला नाही। मात्र हत्या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागण्याची चिन्ह दिसत आहेत। नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगमुळे तपासाला दिशा मिळू शकते। मागील 6 महिन्यात काय झालं ते आता आपण बघूया। IPS पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखालील SITने वैज्ञानिक चाचण्यांवरती लक्ष केंद्रित केलंय। 7 जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव देण्यात आला होता। त्यापैकी एका संशयिताला वैद्यकीय कारणामुळे वगळण्यात आलंय, तर 6 जणांच्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे। यापूर्वी 3घांची नार्को टेस्ट पूर्ण झाली, तर उर्वरित 3घांपैकी 2घांची नार्को टेस्ट आणि एकाची ब्रेन मॅपिंग करण्यात येणार आहे। 12 जणांच्या मानसशास्त्रीय तपासण्या देखील पूर्ण झाल्या। यात कराडच्या बंगल्यावर काम करणारे दोघे आणि त्याचा मित्र असल्याची माहिती समोर येते। मात्र कराड कुटुंबाने या व्यक्तींशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय। दरम्यान 6 महिन्यात SITने सुमारे 200 लोकांची चौकशी केली असून त्यामध्ये 150 पेक्षा अधिक संशयित आहेत, तर 500 पेक्षा जास्त कॉल डिटेल्सची तपासणी करण्यात आली आहे। एकंदरीतच हत्येचं कारण आणि मारेकऱ्यांचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जाते। वाल्मी कराडच्या बंगल्यावरचे जे नौकर होते ते ब्रेन मॅपिंग मध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत। आता त्यांची म्हणजे नार्को आहे, त्यात मुख्य म्हणजे गोट्या किती हा फरार आहे, जशी SIT लागलेली आहे तसं। मग अजून तर आरोपी ब्रेन मॅपिंग मध्ये पॉझिटिव्ह आले, पण नार्को मध्ये त्यांनी कसा हा म्हणजे मर्डर घडून आणला आणि कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे माझ्या नवऱ्याला अडवून हे केलं ते सगळं समोर येईल। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीते अद्याप फरारच आहे। त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मात्र गोट्या गीतेला अटक करण्यात अपयश आलंय। तर दुसरीकडे महादेव मुंडे हत्येचा तपास अंतिम टप्प्यात असताना वैज्ञानिक चाचण्यांचे अहवाल तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत। काय पॉझिटिव्ह आलं, काय निगेटिव्ह आलं हे लगेच त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा दोन्ही तपासणी जे आहेत पूर्ण होऊन द्याव्यात आणि त्याच्यामध्ये आमचा SIT वरती आणि राज्याच्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे की 100% त्यांच्यावरती जे पॉझिटिव्ह येतील त्यांच्यावरती ॲक्शन होईल। महादेव मुंडेंच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली होती। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे लढा देत आहेत। त्यांच्या लढ्याला कधी यश मिळतं याकडेच आता राज्याचं लक्ष लागलंय। सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड।